बिहारचा निकाल एनडीएचा आता बहुमताकडे एनडीएनं कूच केलेली आहे आणि जे आकडे आपल्या समोर आहेत, भाजप 74, जेडीयू 48, आरजेडी 74 जागांवर आघाडी घेतलेली आहे। आणि या चर्चेमध्ये सध्या आपल्यासोबत मान्यवर पाहुणे नवनाथ बन देखील भाजपचे माध्यम प्रमुख आहेत, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथ जी, स्वागत आहे या चर्चेमध्ये। तुमची खरं तर आतापर्यंत हे जे निकाल आलेले आहेत दोन आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी। 130+ एनडीए या ठिकाणी आघाडीवर आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा 76 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? खूप खूप धन्यवाद। खरं तर हा जंगलराज विरुद्ध मंगलराज अशा पद्धतीचा सामना होता आणि लोकांनी जंगलराजला नाकारून मंगलराजच्या दिशेने कौल देताना आपण स्पष्टपणे बघायला मिळतो। खरं तर ही घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची देखील लढाई होती, कारण एका बाजूला घराणेशाहीमधून आलेले राहुल गांधी, तेजस्वी यादव होते, तर दुसऱ्या बाजूला नितीश कुमारजी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सर्वसामान्यांचं नेतृत्व होतं। आणि या दोन्ही लढाईमध्ये निश्चितपणे बिहारची जनता एनडीएच्या सोबत आहे हे आत्तापर्यंतच्या कलामधून देखील स्पष्ट होतंय। आणि दुपारी 12 वाजता इंडी अलायन्सचे 12 वाजलेले आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतील। मगाशी बोलताना आदरणीय संजय आवटे सरांनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचा पोस्टर बॉय कदाचित बदलला जाईल, असं अजिबात होणार नाही। आपण या निकालात देखील स्पष्टपणे बघू शकतो की जेन झी ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत असताना आपल्याला बघायला मिळते। यावेळेला फर्स्ट टाइम वोटर म्हणजे 2014च्या पूर्वी असं व्हायचं की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढायची तेव्हा सरकारच्या विरोधामधला तो रोष असायचा, परंतु भारतीय जनता पार्टी सरकारमधून मध्ये आल्यापासून जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भारतीय जनता पार्टीला फायदा होतो, कारण फर्स्ट टाइम वोटर जे पहिल्यांदा मतदान करतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात। त्या तुलनेमध्ये राहुल गांधींचा करिश्मा चालत नाही, कारण राहुल गांधी नेहमी फॉरेनला ट्रिप करण्यामध्ये व्यस्त असतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेची सेवा सातत्याने करत असतात, लोकांमध्ये असतात। त्यामुळे सातत्याने ही जेन झी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे। दुसरा मुद्दा या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिला राज। लाडक्या माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी, नितीश कुमारजी यांच्या पाठीशी बघायला मिळतील। त्यामुळे महिलांचं मतदान आणि फर्स्ट वोटरचं मतदान, जेन झीचं मतदान या दोन्हीच्या बळावर बिहारमध्ये एनडीएचं स्पष्टपणे सरकार येताना दिसतंय। आत्तापर्यंत जे कल आले त्याच्यामध्ये तरी आकडेवारी आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते। तिसरा मुद्दा, बिहारचा विकास कोण करू शकतं, तर बिहारचा विकास हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि एनडीएचंच सरकार करू शकतं हे देखील जनतेला माहीत आहे। एका बाजूला धरसर ओढती आहे आणि लालू प्रसाद यादवांचं सरकार जेव्हा होतं तेव्हा बिहारमध्ये कशा पद्धतीनं जंगलराज होतं, बिहारमध्ये लोकांना घराच्या बाहेर पडणं देखील मुश्किल होतं। त्या तुलनेमध्ये नितीश कुमारजी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये बिहारचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला आणि डबल इंजिनचं सरकार आहे। एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व आहे, दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये नितीश कुमारजींसारखा चेहरा आहे। हे डबल इंजिनची किमया आणि डबल इंजिनमुळे बिहारचा विकास होऊ शकतो हे सर्वसामान्य बिहारी जनतेला माहिती आहे। भारतीय जनता पार्टीने सर्व जाती समीकरणांना सोबत घेऊन ही लढाई लढली आहे आणि या लढाईचा निश्चितपणे फायदा होतो। चौथी गोष्ट या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळते की सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारजी यांचा पक्ष हे एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन सोबत लढताना, सोबत चालताना दिसते, तर दुसरीकडे इंडी अलायन्सचे 12 वाजलेले निवडणुकीच्या पूर्वीच आपल्याला दिसले। इंडी अलायन्समध्ये जागा वाटप देखील नीट झालं नव्हतं। अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये बंडखोरी करण्याचं काम काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा देखील भ्रमाचा भोपळा या निवडणुकीमध्ये आम्ही एक आहोत हा फुटलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहारच्या जनतेला हे माहिती आहे की एकसंघ होऊन आणि बिहारच्या विकासासाठी कोण काम करू शकतं, तर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत आणि बिहारमध्ये नितीश कुमार आहेत। त्यामुळे ही मजबूत जोडगोळी आहे आणि या जोडगोळीला पाठिंबा देण्याचं काम बिहारच्या जनतेनं या निवडणुकीत करताना दिसतंय। आणि आत्तापर्यंतचे जे निकाल हाती आलेले आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जवळपास सगळ्यात जास्त उमेदवार आता निवडून येताना दिसत आहेत। त्या पाठोपाठ नितीश कुमार यांचा पक्ष असेल, आरजेडी कदाचित तिसऱ्या नंबरवर असेल आणि काँग्रेस। गेले काही मिनिटं आपण बोलतात, मी मुद्दाम आपल्याला थांबवलं नाही, मात्र खालची आकडेवारी आपण एकदा बघा। भाजपच्या बरोबरीनं राजद सुद्धा पुढे येताना दिसत आहे, त्यामुळे तरुणाईचं मत हे नेमकं कोणाला गेलं आहे ते अर्थात निश्चित कळेल, कारण मत कोणी कोणाला टाकलं हे आपल्याला निश्चित आत्ता माहिती नाहीये। मात्र 72 हा आकडा खूप मोठा आहे असं आपल्याला वाटत नाहीये का?
थोडा वेळ थांबा, आता आघाडी आहे, काही वेळानंतर हे चित्र निश्चितपणे बदलेल. भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष झालेला असेल, नितीश कुमारजी यांचा पक्ष 2 नंबरला असेल आणि आरजेडी 3ऱ्या क्रमांकावर गेलेली असेल आणि काँग्रेसची अवस्था तर बिहारच्या निवडणुकीमध्ये शोधूनही सापडणार नाही अशा पद्धतीची होईल, कारण यांच्याकडे नेतृत्व नव्हतं. अर्थात आत्ताच्या कालामध्ये आरजेडीला थोड्या बऱ्या जागा मिळताना दिसत आहेत, परंतु आणखी एक तासभर जाऊ द्या, याच्यामध्ये आरजेडीची निश्चित पिछाड होताना बघेल आणि भारतीय जनता पार्टी नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वातील सरकार निश्चितपणे बिहारमध्ये बघायला मिळेल. निश्चितच. आणि तुम्ही जसं सांगितलं हे सुरुवातीचे कल आहेत, आपण थोडं थांबूयात. मात्र या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांना देखील मला आणायचं आहे. पाटीलजी, ही चर्चा तुम्ही ऐकत होतात, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे, ही संपूर्ण आकडेवारी तुमच्या समोर आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? आणि बन यांनी जो मुद्दा उपस्थित केला, काँग्रेसकडे नेतृत्व नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, सगळ्यात महत्वाचं काँग्रेसकडे नेतृत्व नव्हतं का इंडिया आघाडीकडे नेतृत्वावरती कोणावर विश्वास नव्हता आणि दाखवण्यासारखा चेहरा नव्हता, माफ करा, याच्याकडे एनडीएकडे चेहरा नव्हता, याचा अगोदर त्यांनी विचार केला पाहिजे. कारण एनडीएनी मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवलेली नाही. आणि एकीकडे नवनाथ बन असं म्हणतायत की राहुल गांधी बाहेर होते. अहो, या देशामध्ये जे जे काही महत्वाचं घडतं किंवा जे धोक्यात आलेला असतो त्या वेळेला देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सतत बाहेर दौऱ्यावरती असतात. काल दिल्लीमध्ये एवढा मोठा स्फोट झाला, त्यानंतर मोदीजी तिथं जाऊन त्या जखमींना पाहण्याच्या ऐवजी आणि देशाची सुरक्षा पाहायच्या ऐवजी बाहेर देशामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं असं तो मुद्दा वेगळा आहे. त्यामुळं बाहेर देशाच्या कोण जास्त फिरतं आणि देशातल्या मूलभूत प्रश्नांवरती कोण बोलतं हे गेल्या अनेक वर्षांपासून देश पाहतोय. पण बिहारमध्ये ज्या पद्धतीनं जंगलराज भाजप आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये होतं, आता इथं हे सांगत होते की जंगलराज होतं आणि आम्ही जंगलराजच्या विरोधात आलोय. खरं तर नेमकं काय म्हणायचं हेच नवनाथ बनांना कळत नाहीये, ते गोंधळलेले आहेत. अहो, नितीश कुमारांच्या कालखंडामध्ये सायंकाळ झाल्याच्या नंतर लोकांना बाहेर निघता येत नाही अशा प्रकारच्या बिहारच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. इतकी प्रचंड गुन्हेगारी, आणि हे कोण म्हणतायत? हे स्वतः पासवान म्हणतायत, जे एनडीएचे घटक आहेत. त्यामुळं तुमच्याच पक्षामध्ये आणि तुमच्याच आघाडीमध्ये सुसूत्रता नाहीये. तेच स्वतः सांगतायत की बिहारमध्ये जंगलराज माजलेला आहे. आज बिहारमध्ये बेरोजगाराची परिस्थिती प्रचंड वाढलेली आहे, स्थलांतरण प्रचंड वाढलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढचा मुद्दा अंमली पदार्थांचं सेवन सुद्धा वाढलेलं आहे. आणि मग राहुल गांधींनी वोटर अधिकार यात्रा करून त्या ठिकाणावरती लोकांना मतदार आणि लोकशाही याबद्दल जनजागृती केली. आज मताचा टक्का जो वाढलेला दिसतोय त्यामध्ये वोटर अधिकार यात्रा अत्यंत महत्वाची आहे. आणि लोकांच्या प्रश्नावरती आम्ही निवडणूक लढवली सर. आम्ही तिथं बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा घेतला नाही. किती मुद्दे आहेत? नवनाथ बन यांनी या ठिकाणावरती सांगावं मला की तुमच्या प्रचारामधला विकासाचा मुद्दा होता का? किती विकासाच्या मुद्द्यावरती हे केलं? नितीश कुमारांच्या कालखंडामध्ये किती बाहेरचे प्रकल्प बिहारमध्ये आले? किती उद्योग व्यवसाय त्या ठिकाणावरती आले? कोणता विकास झाला? याचे 10 पॉइंट्स नवनाथ बन यांनी या ठिकाणावरती सांगावेत. आणि उरला प्रश्न, जे 65 लाख मतदार गेले ते जिवंत असताना तुम्ही त्यांना का वगळलं, याचंही उत्तर हे भारताला कळालं पाहिजे. जी बोला, नवनाथ बन बोला. खरं तर बांगलादेशी घुसखोरांबद्दल प्रश्न विचारला की काँग्रेसच्या मिरच्या झोमणारच, कारण त्यांना बांगलादेशी घुसखोरच या देशामध्ये हवेत आणि त्यांच्या जीवावर निवडणूक लढायची. अहो, देशात गृहमंत्री तुमचे आहेत, सरकार तुमचं आहे. गृहमंत्री अपयशी ठरलेत का? तुमचं सरकार काय करतंय? तुमचं सरकार काय करतंय? ऐका, आता तुमच्या सरकार तुम्ही दिशाभूल करू नका. नवनाथ बन काय म्हणतात एकदा ऐकूया. प्रश्न अनेक उपस्थित केले. सौजन्य ठेवा बालाजी गाडे, प्रश्नाचं उत्तर देण्याचं सौजन्य ठेवा तुम्ही. ऐकून घ्या. बालाजी गाडेंना ऐकून घ्यायची सवय नाहीये, कारण काय त्यांचे घराणेशाहीचं नेतृत्व असल्यामुळे आजपर्यंत धोरण आहे. बिहारमध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पायाभूत सुविधांचा विकास असेल, महिलांच्या खात्यावर थेट 10,000 रुपये जमा करणे असेल, तिथं रस्त्याची कामं, विकास कामं, लखपती देती, प्रत्येकाला घर मिळणं, पाणी पुरवठा योजना, अशा शेकडो योजना आहेत ज्या माध्यमातून बिहारचा कायापालट करण्याचं काम नितीश कुमारजी आणि एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. प्रत्येक महिलेला घर मिळालं पाहिजे, उज्ज्वला योजना असेल, अशा अनेक योजना राबवून प्रत्येक शेतकऱ्यांना आधार मिळाला पाहिजे. मखाणासाठी एक स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय देखील बिहारमध्ये घेतला गेला. आणि अशा पद्धतीच्या अनेक विकासाचे डेव्हलपमेंटची कामं भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्ये झाली.
त्याच्यामुळंच आज जे कल हाती येत आहेत त्याचं कारण आहे की जनतेचे आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांच्या पाठीशी आहेत. काँग्रेसचं काय झालंय, काँग्रेसकडे यावेळेला नवनाथ बनजी थोडंसं थांबवतो. एक महत्वाची अपडेट काय आहे ती आधी पाहूयात. एनडीए 145, महाआघाडी 92 जागांवर पुढे आहे. बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांचे कल आता हाती आलेले आहेत. 145 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे. एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय. तर दुसरीकडे भाजपनं 82, जेडीयूनं 55 आणि आरजेडीनं 77 जागांवर आघाडी घेतल्याचं कळतंय. काँग्रेसने 10 जागांवर आघाडी घेतलेली आहे. 77 जागांवर आरजेडी समोर आहे. या घडीचं हे सध्याचं चित्र आपण पाहतोय. 243 पैकी सर्व जागांचे कल आता सुरुवातीचे कल हाती आलेले आहेत आणि 145 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे. आणि याच संदर्भात नवनाथ बन, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला होता तो पुन्हा पूर्ण करा. निश्चितपणे आता ज्या पद्धतीने ही आघाडी घेतली याचा अर्थ काय, तर जनतेचे आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांच्यासोबत आहेत. बिहारचा झालेला विकास हे बिहारच्या लोकांना मान्य आहे आणि त्यामुळेच बिहारच्या जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले आणि काँग्रेसला नाकारण्याचं काम या निवडणुकीमध्ये केले. बालाजी गाडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आज या बिहारमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्याला कुठलाही आधार नाही हे बिहारच्या जनतेनं स्पष्टपणे सांगून दिलंय. कारण गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं विकास करण्याचं काम, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य बिहारी माणसाला आधार देण्याचं काम, त्याला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे, तो स्थलांतरित न होता बिहारच्या विकासामध्ये त्यांनी योगदान दिलं पाहिजे. यासाठी तो स्वयंरोजगारीत व्हावा, पायावर उभं राहावं, यासाठी प्रयत्न करणारं हे सरकार आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय होतं, तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं जंगलराज माजवण्याचं काम लालू प्रसाद यादवांनी केलेलं होतं ते जंगलराज आजही लोकांना आठवतं. आजही बिहारमध्ये कशा पद्धतीनं गुंडगिरी होती हे लोकांना आठवतं आणि ती गुंडगिरी नको असेल तर नितीश कुमारजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच विकास करू शकतं, जंगलराज हटवू शकतं. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा, काँग्रेसकडे यावेळेला कुठलाही मुद्दा नव्हता. काँग्रेसकडे प्रचारासाठी कुठलेही मुद्दे नव्हते हे देखील स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे राहुल गांधींनी काय केलं की मतदार अधिकार यात्रा काढली, परंतु या यात्रेचा काहीही उपयोग झाला नाही. यांना बांगलादेशी घुसखोरांना आधार मिळावा, बांगलादेशी घुसखोरांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न करणारी काँग्रेस होती. कारण यांना माहिती आहे की सर्वसामान्य बिहारी माणूस, सर्वसामान्य भारतीय नागरिक काँग्रेसला मतदान करणार नाही. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर आपल्याला मतदान मिळवता येईल आणि बिहारमध्ये सत्ता मिळवता येईल यासाठी राहुल गांधींनी प्रयत्न केले होते. परंतु SIRच्या माध्यमातून हे असे सगळे डुप्लिकेट वोटर बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याचं काम हे निवडणूक आयोगानं केलं. त्यामुळे मतचोरीचा मुद्दा देखील यावेळेला नव्हता. त्याच्या आधी ईव्हीएमच्या नावाने खापर फोडण्याचा प्रयत्न करत होते, तोही मुद्दा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेन झी फर्स्ट टाइम वोटर हे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असताना बघतोय आपण. यापूर्वी 2014च्या आधी असा ट्रेंड होता की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होती, परंतु आता जेव्हा जेव्हा अशी टक्केवारी वाढते तेव्हा ही जेन झी फर्स्ट टाइम वोटर हे भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभे असतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे यावेळेला महिलांनी भरभरून मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला केलेलं आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये देखील लाडक्या बहिणींनी देवाभाऊंना आशीर्वाद दिले आणि प्रचंड बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. आता देखील जी आकडेवारी समोर येते त्यानुसार लाडक्या बहिणी ह्या एनडीएच्या पाठीशी असताना बघायला मिळतात. माता भगिनीचे आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांना याच मुद्द्यावर असा सातत्यानं आरोप होत असतो की ही मतं विकत घेतली जातात. निवडणुका मतदानाच्या आधी जेव्हा अशा योजना जाहीर केल्या जातात तेव्हा हे मत विकत घेण्याचा प्रयत्न असल्याची आपल्यावर नेहमी टीका होते. आता याच मुद्द्याला धरून संजय आवटे सरांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले, खूप महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. अशा प्रकारे निवडणुकीच्या आधी योजना जाहीर करण्यामध्ये अर्थ काय? 5 वर्ष सरकार सत्तेत होतं तेव्हा या योजना जाहीर झाल्या नाहीत. विकासाचा तुम्ही मुद्दा करताय, किती मोठ्या इंडस्ट्रीज आता बिहारमध्ये आलेल्या आहेत, किती मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बिहारमध्ये उभं राहिलं. हे बघा, विकत घेण्याचा मुद्दाच नाहीये. लोकांना स्वावलंबी बनवणं, लोकांना आधार देणं
याला तुम्ही विकत घेणं म्हणून मतदारांचा अपमान करता। दुर्दैवाने तुम्ही मतदाराचा अपमान करताय, मतदारांचा अपमान करू नका। बिहारमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात योजना आणल्या। बिहारमध्ये जवळपास 12 लाख कोटी रुपयाच्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या आहेत आणि या योजनामुळे बिहारचा विकास होतोय। गेल्या 5 वर्षामध्ये बिहारमध्ये स्थलांतराचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे, हे देखील आपण मान्य करायला हवं। बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक इन्व्हेस्टमेंट येते, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल। बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास होतो, पाणी पुरवठा योजना राबवल्या जातात, उज्ज्वला सारख्या योजना राबवल्या जातात। मागेल त्याला घर, मागेल त्याला शेततळं देण्याचं काम बिहारमध्ये देखील सुरू आहे। शेतकऱ्यांना विकास झाला पाहिजे। तिथं मखाना उत्पादक मोठ्या प्रमाणात, आजपर्यंत या मखाना उत्पादक शेतकऱ्यांकडे कुणीही लक्ष दिलं नव्हतं। ते लक्ष देण्याचं काम कुणी केलं तर फक्त नितीश कुमारजी आणि एनडीएच्या सरकारने केलं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं। मखाना उत्पादनासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करून त्यांना अनुदान देण्याचं काम कुणी केलं? याच्या आधी बिहारमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं, हे तुम्ही विसरलात का? ज्यावेळेला लालू प्रसाद यादवांचं सरकार होतं त्यावेळेला दिवसा ढवळ्या खून करण्याचं काम, दिवसा ढवळ्या चोऱ्या होण्याचं काम, दिवसा ढवळ्या दरोडे टाकण्याचं काम बिहारमध्ये चालू होतं। चारा घोटाळा असो किंवा करप्शन असो, याची परिसीमा गाठली होती। आज तसं नाही। गेल्या 5 वर्षामध्ये आपण बिहारमध्ये बदल झालाय का नाही हे मान्य करता का नाही? तुम्ही देखील बघा की बिहारमध्ये जाऊन बिहारमधले रस्ते कसे झालेत। बिहारमध्ये आज चांगल्या पद्धतीनं पूल उभारले जात आहेत, रस्ते बांधणी होते, पाणी पुरवठ्याच्या योजना होतात, लोकांना घरं देण्याचं काम होतं, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक निर्मितीचं काम होतं। ही कामं आहेत म्हणूनच जनतेने आशीर्वाद दिले ना। जर का ही कामं बिहारमध्ये केली नसती तर आज अशा पद्धतीनं जवळपास 140-45 जागा एनडीए सरकारला मिळतात। ह्या काय मिळतायत हो? या मिळतायत कारण बिहारमध्ये लोकांचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे।